दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहे। मालेगावात माजी महापौरावर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। अब्दुल मलिक युनुस इसा असे गोळीबार झालेल्या महापौराचे नाव असून ते MIMचे मालेगाव महानगर अध्यक्ष आहे। अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर 3 गोळ्या फायर करून हल्लेखोर फरार झाले। या गोळीबारात माजी महापौर मलिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सोमवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना ही घटना घडली आहे। MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी केली आहे। तसेच हल्लेखोरांना शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे। त्याचबरोबर मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहे। दरम्यान अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावरील हल्ल्यानंतर मालेगावात तणावाचे वातावरण पसरले आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।